नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व लाडक्या बहिणी, तुम्ही ई-केवायसी केली का? आणि ज्या बहिणींना पती वडील दोन्ही नाहीत, ज्या बहिणी निराधार आहेत, विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत आणि ज्या बहिणींना कोणीच नाही, तर अशा बहिणी ई-केवायसी करताना सेकंड OTP साठी कोणाचा आधार नंबर देणार? तर याबद्दल तुमची ई-केवायसी पूर्ण झाली का आणि तुमची ई-केवायसी सक्सेसफुली झाली का? जर तुमची ई-केवायसी झाली नसेल तर तुमच्यासाठी सेकंड OTP साठी मी पर्याय आणलेला आहे आणि तो व्हिडिओ मी कालच रात्री अपलोड केलेला आहे। तुम्ही नसेल पाहिला तर लवकर जाऊन बघा आणि तुमची ई-केवायसी पूर्ण करा। मी मोठ्या व्हिडिओची लिंक खाली देत आहे, लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा। त्यामध्ये मी तुम्हाला सर्व पर्याय सांगितलेला आहे आणि तुम्हाला मी संपूर्ण पुरावा त्यात दाखवलेला आहे, साक्षी पुरावा आहे की तुम्ही अशा पद्धतीने सेकंड OTP साठी आधार नंबर द्या आणि तुमची ई-केवायसी सक्सेसफुली पूर्ण करा।